टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरती असणारे हे शहर आणि ग्रामीण भागातून मुलं येतात, मुली येतात, यांच्यासाठी सुसज्ज अशा पद्धतीचं एखादं विद्यालय, एखादं वसतिगृह मला आपण समाज कल्याण खात्यात द्यावं। आणि बांधवांनो, आनंदाची गोष्ट अशी की अधिवेशन झाल्या 100 मुलांचं आणि 100 मुलींचं अशी 200 संख्या असणारी वसतिगृह हे आज आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये मोहोळ शहरासाठी मंजूर केली। त्याचं पत्रही जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे आलं। मी एवढंच त्यांना सांगितलं की बाबा जागा आम्हाला चांगल्या सुचवा, एसटी स्टँडपासून जवळ, ग्रामीण भागातली मुलं आली, त्याच्या घरची जर आली तर तिथून ते हॉस्टेल जवळ असावं। आणि दीपक मेंबर दर आठवड्यात त्यांच्याकडे जातो 10-15 दिवसात। मी गायकवाड साहेबांना घेऊन गेलो, त्यांच्यामुळे तर त्यांच्या मामाचे चुलत मामाचे चिरंजीव संजय शिक्षक एक चांगली इमारत द्या। 25-30 कोटी रुपये खर्च करून आपण इमारत बांधतो, तिथं शिक्षणाला जी ग्रामीण भागातील आपली मुलं येतील आणि एक पिढी तिथं घडल आणि मोहोळच्या वैभवामध्ये भर पडल। अगदी तुमच्या मोहोळच्या आजूबाजूच्याही पण मोहोळ तालुक्याच्या बाहेरची विद्यार्थी उद्या तिथे शिकायला येतील, तिथं राहतील आणि एक शैक्षणिक हब म्हणून मोहोळ शहराकडे बघितलं जाईल। आणि दीपक मेंबर त्या पद्धतीने आपण वाटचाल केली। आता काम करत असताना आपल्यावर टीका होती की 4 महिन्यात तुम्ही काय केलं, तर त्यांनी 40 वर्षात काय केलं हे दिसलं नाही म्हणून लोकांनी बदल केला। आता आपण 4 महिने झालेले आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या भावनेनं मतदान केलं, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाज या बारीनं बाहेर पडला। मी मतदानामधून पाहत होतो, 1-2-4 लोक जर सोडली ग्रामीण भागामधून, काय हनुमंतराव बरोबर ना, एक तांबोळ वगैरे एखाद्या गावामध्ये एखादा पुढारी सोडला आणि मोहोळ शहरातला एखादा पुढारी जर सोडला तर जवळजवळ 95-96% समाजाने या बारीनं मतदान आपला आमदार व्हावा म्हणून राजू खरेला केलं। त्या समाजाच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं अशोकराव इथं आहेत, आमचं जरूर चांगलं असेल तर छपा। आणि निश्चितपणानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणानं आपण ज्या भावनेतून मतदान करून आपला प्रतिनिधी निवडून दिला, बाबासाहेब म्हणाले होते की उद्या भिंतीवरती लिहून ठेवा की शासन करतील जमात आपल्याला व्हायची। आणि अशोकराव आपण बघितलं, हनुमंतराव असतील, अशोकराव असतील, आता दीपक मेंबर आम्ही एकत्र शिवसेनेत राहिल्यामुळं आमच्याकडे शिवसेनेत जातपात धर्माला किंमत नाही, सर्व धर्म समभाव की एका व्याख्येखाली शिवसेना वाटते। परंतु मोहोळ मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, हा मतदारसंघ 2009ला राखीव झाला, 2009ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 2014ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 2019ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 2024ला विधानसभेच्या निवडणुका, आणि 4ही निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघ राखीव होता, मोहोळ मतदारसंघ राखीव होता। या दोन्ही विधानसभेमधून जाणीवपूर्वक इथली जी सरंजामशाही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं आपला आमदार होऊ दिला नाही। आणि मग तिकडे जर तुम्ही माळशिरसकडे पाहिलं तर 2 वेळा डोळस आणि 2 वेळा राम सातपुतेच्या रूपानं आरक्षित जागेवरून उमेदवार देण्यात आला। मोहोळमध्ये तीच परिस्थिती होती। मोहोळला ढोबळेंना दिलं, 14ला रमेश कदमांना दिलं, 19ला मानेंना दिलं। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार बौद्ध समाज जास्त असताना सुद्धा जाणीवपूर्वक उमेदवारी डावलून आपल्याला संधी मिळाली नाही। आणि ही भावना कुठेतरी मनामध्ये घर करून राहिलेली होती।
मग महाविकास आघाडी असेल, महायुतीमध्ये असेल, मोहची जागा ही पारंपरिक शिवसेनेची जागा होती. आम्हाला खात्री होती की आम्हाला उमेदवारी मिळाल, तर तो काही अप्रिय कारणाने आपल्याला उमेदवारी मिळाली नाही. परंतु आमचे सर्व सहकारी, त्या दीपक मेंबर सगळ्यात पुढे होते. एक महिनाभर मला उमेदवारी मिळावी मला अत्यंत प्रामाणिकपणे ते दिवस रात्र जिल्ह्यातल्या विविध नेत्यांना भेटत होते. शेवटच्या क्षणाला इथे माझ्याबरोबर बारामतीला आले, तिथे भांडले. अनेक सहकार्यांनी आपली भूमिका विशद केली की या बारीनं राजू खरेला समजू द्या. आणि मग शेवटच्या दिवशी रमेश कदमांच्या कन्येला दिलेली उमेदवारी रद्द करून ती उमेदवारी मला देण्यामध्ये दीपक मेंबर सहित बळराम साठे असतील, तुमचे डोंगरे असतील, विजयराज डोंगरे असतील, मनोहर भाऊ डोंगरे असतील आणि अनेक आमच्या सहकार्यांनी, उमेश पाटील असतील, सर्व सहकार्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ दिली. मला शेवटच्या दिवशी, अगदी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला उमेदवारी मिळाली आणि 14 दिवसामध्ये आपण प्रचार यंत्रणा राबवून हा विजय संपादित केला. या विजयामध्ये समाजानं भरभरून हिरहिरीनं समाज बाहेर पडला. शिक्षक लोक होते, इंजिनियर लोक होते, डॉक्टर लोक होते, सुशिक्षित वर्ग होता, कार्यकर्ता होता, चळवळीतला कार्यकर्ता होता. आणि मला वाटते हनुमंतराव रिपब्लिकन पक्षाचे सारे गट या बारीनं पहिल्यांदाच माझ्याबरोबर आले. बाबासाहेबांचा भीमसैनिक विधानसभेत जावा आणि हा मोठा विजय आहे. आणि काही 1000-2000 आपण विजय संपादन केला नाही. तब्बल 30,202 मतांनी आपण हा विजय संपादन केला. या तालुक्यामध्ये असणारी दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही संपवून हा मोहोळ तालुक्यामध्ये बदल झाला. आणि हा बदल करण्याचा मान या पंढरपूर, मोहोळ शहर, मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जवळजवळ 1.25 लाख मायबाप जनतेने मला मतदान करून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत मला पाठवलं. बांधवांनो, अधिक वेळ घेणार नाही. या कार्यक्रमाला कारण सर आपण खूप चांगला कार्यक्रम केला, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो. समाजातल्या सर्व घटकाला, सर्व सुशिक्षित शिक्षक असतील, आमच्या माता भगिनी असतील, त्यांना मी एवढं सांगेन. मगा कारंडे सर म्हणाले की मुलगी डॉक्टर आहे, केमला एक आदर्श कुटुंब आहे. परंतु जर आपण शिक्षण शिकलो तर सारीच कुटुंब आपली ही सुशिक्षित व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही आपल्या कुटुंबापुरतं सीमित राहू नका. समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेंबर, तुम्ही पाहिलं की सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत मी लोकांना भेटत असतो. आयुष्यामध्ये काही न्यायचं नाही, सारं काही इथेच ठेवून जायचं. कोणाचा कारखाना बरोबर येत नाही, कोणाची सूतगिरणी बरोबर येत नाही, कोणाची बँक बरोबर येत नाही. आपण ज्यावेळी जातो त्यावेळी 200 रुपयाचं कपन आपल्या अंगावर असतं. त्यामुळे आपलं आयुष्य दुसऱ्याच्या कामात आलं पाहिजे ही उदात्त भावना मनामध्ये ठेवून मी माझ्याकडे आलेला कुणी आजारी पेशंट असतील त्याला मदतीचा हात देतो, दवाखान्याला पैसे देतो. एखाद्या गरीब मुलीचं लग्न असेल, माझ्याकडे जेव्हा ते येतात तेव्हा गरीब मुलीच्या लग्नाला मी हातभार लावतो. आपण पाण्याच्या बाबतीत पाहिलं, ज्यावेळेला गेल्या वर्षी आपल्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं, 15-15 दिवस नगरपालिका पाणी द्यायला असमर्थ होती, त्यावेळी 20-20 हजाराचे 17 टँकर मोहोळ शहरासहित मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूरमध्ये आपण 76 दिवस लोकांना पाणी पाजण्याचं काम केलं. म्हणून या मतदारसंघात सरकारची लाडकी बहीण चालली नाही, पण पाणीवाला दादा चालला. आणि जवळजवळ मोहोळमधून 15,000 पैकी 12,000 मतदान मला मिळालं. त्याबद्दल मी सर्व आमच्या माता भगिनीचं त्यातले ते जास्त अभिनंदन करतो. आधी जास्त आता बोलणार नाही, खूप वेळ आपला घेतला. पुन्हा एकदा कारणे सर, मी ज्यावेळी येईन कार्यक्रमाला त्यावेळेला निवांत आपणाशी बोलीन. परंतु समाजाला, सर्व शिक्षकांना या जयंतीच्या, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.